सरसीच सदा उधारी, भूताशी कवने अवसरी आकतिना. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, अरे बाबा, ज्या प्राणी मात्रास उत्पत्ती, स्थिती व लय या ही तीनही नेहमी सारख्याच आहेत अवस्था, आणि त्याला प्रभाव अखंड राहतो अशी समज. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अरे बाबा अर्जुना, हा जन्म मरणाचा हा प्रवाह आहे आणि हा सारखा आहे, हे न थांबणार आहे. कारण का या प्रभावामध्ये अनेक गेले. कोण गेले? पीर गए, पैगंबर गए, गए जुदा जोगी. पीर गेले, पैगंबर गेले, राम गेले, रहीम गेले. महाराज सांगतात, येते सर्व आले अवतार, जीवती पामर, येरती पामर जीव किती. जीवाची काय गणना घेऊन बसला. रामासारखे गेले, कृष्णासारखे गेले, परशुराम गेले, पीर गेले, पैगंबर गेले, अनेक राहणारे अवतार संपून गेले. त्या प्रभावामध्ये कोणी थांबत नाही अर्जुना. आणि इथे कोणाला सुट्टी नाही. जन्म मरण हे अटळ आहे, हे कोणाला सुटलेलं नाही. याचा स्वभाव नाश आहे. तस तू काय कर, त्याप्रमाणे प्राणी मात्राच्या उत्पत्ती, स्थिती व लय हे तिन्ही नेहमी सारखीच आहे, त्यांना प्रवाह खंड राहतो असं समज. आणि म्हणून पुन्हा भगवान श्रीकृष्ण सांगतात, म्हणून हे आगवे, एक तुझ न लगे सोचावे, जे स्थितीचे हे स्वभावे अनादि ऐसी. अरे बाबा, म्हणून तुला यातील कोणाकरिता दुःख करू नकोस, कारण स्वभावताच हा असा अनादि सिद्ध सृष्टीचा क्रम आहे. इथं कोणासाठी दुःख करायचं नाही. कारण का तर हे दुःखानेच भरलेलं आहे. अजून कुठलं दुःख करणार आहे? ठाऊकची आहे दुःखाचा संसार, सुखाचा विचार नाही तिथे सुखाचा विचार नाही, आणि तू माझे म्हणून फायदा नाही. कोणाची मायबाप, कोणाचे गणगोत, मर्ग जलवत जाईल लया. अरे हे कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोत, विषयाचे समसुख, बेगडाची भावली, अबराची सावली जाईल लया. हे सगळं लयाला जाणार आहे अर्जुना. आणि हे पूर्वीच जाणारे आहेत, त्यांचा क्रम आहे. जोर प्रारब्ध आहे, मग चांगलं कर्म असेल, चांगला शेवट होईल. प्रारब्ध जर वाईट केलेले असते तर शेवटही वाईट होईल. आणि मागच्या जन्माचे जर कर्म बलवंत असतील तर ते भोगल्याशिवाय चुकणार नाही बाबा. तर त्यासाठी तू इथे कोणाचा विचार करू नको, गुरु द्रोणाचा विचार करू नको. द्रोण अधर्माच्या पाठीला आहे, जो धर्माच्या बाजूला आहे त्याचा विजय होत असतो अर्जुना. आणि तुझा जरी गुरु झाला ना, कोण भीष्माचार्य, द्रोणाचार्य गुरु असले तरी अधर्माच्या बाजूला आहेत. तू यांचा विचार करू नको. द्रोण सुद्धा राहणार नाही, पितामह भीष्म राहणार नाही. हे सगळे अधर्मी आहेत. अधर्मी आहेत का अधर्माला साथ दिली, अधर्माला अनुमोदन देणे सुद्धा नरकाला जाणे आहे, अधोगतीला जाणे आहे. म्हणून अधर्म आचरणं वेगळं, अधर्म करणं वेगळं, आणि अधर्माला अनुमोदन देणं सगळ्यात मोठं पाप आहे. तसं भीष्माचार्याने अनुमोदन दिलं, कृपाचार्याने अधर्माला अनुमोदन दिलं, पितामह भीष्माचार्याने अनुमोदन दिलं, म्हणून ते अधोगतीला गेले.
ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण सांगायला सुरुवात केली, दुर्योधनाला म्हणता, दुर्योधना अरे विचार कर, अंतिम शेवटचा विचार कर. भगवान श्रीकृष्णावर अनेक प्रहार शब्दाचे केले दुर्योधनाने. असा पाखंडी कृष्ण मी पाहिला नाही. तू काय शांती दूत आहेस का, तू का असा आहेस का, खूप काही बऱ्याच गोष्टी बोलल्या आणि भगवान श्रीकृष्ण शांत राहिले. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे बघ अरे हे सर्व नित्य आहे आणि एक मीच सत्य आहे, आणि ते सत्य तुला पाहायची सामर्थ्य असेल तर तू पहा, आता मी तुला दाखवतो. भगवान श्रीकृष्ण आपलं विराट रूप धारण केलं आणि दुर्योधनाला ते रूप दाखवलं. तेवढंच रूप नाही दाखवलं, तर ज्या वेळेला दुर्योधन ज्या वेळेला हावळ्यात रक्ताच्या पडला, शेवटी अंतिम स्थितीचा विषय दाखवला आधीच की उद्या असं होणार आहे. दुर्योधनाला सगळं दाखवलं, सगळे सेना संपून गेलेली आहे, कर्ण गेलेला आहे, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य हे सर्व लोक मरून पडलेले आहेत आणि लंगडा एकटाच उभा आहे. आणि अशाच परिस्थितीमध्ये अर्जुन तो दुर्योधन पाहतो इकडे तिकडे. त्याला पुढचं भविष्य भगवान श्रीकृष्णाने सांगितलं असं होणार आहे, तरी त्याच्या लक्षात बसलं नाही. आणि सगळे लोक भगवान श्रीकृष्णाचं विश्वरूप पाहायला मग्न झाले. त्यावेळेला आंधळा धृतराष्ट्र म्हणतो, अरे या सभेमध्ये काय चाललंय, कोणीच बोलायला तयार नाही, सभेत काय चाललंय, सभा खामोश काय आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अरे याला देहाची दृष्टी लागत नाही, ब्रह्म पाहण्यासाठी आत्मस्वरूपाची दृष्टी आहे. आणि तू तनाच्या दृष्टीने पाहतोस, तुला काय दिसणार आहे, तुला आत्मदृष्टी पाहिजे, तू आंधळा आहेस, घे माझी दृष्टी तुला देतो. भगवान श्रीकृष्णाने तेवढ्या पुरती कोणाला, धृतराष्ट्राला दृष्टी दिली. आणि तिथे काय महाराज, सगळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आहेत, सगळं निपांत झालेलं आहे, कौरवकुळ सगळं नाश झालेलं आहे, सगळं बरबाद झालेलं आहे. आणि त्यावेळेला धृतराष्ट्र म्हणतो, देवा अरे हे तुझी नजर मला असली नको, काढून घे हे तुझी नजर. आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे तुझं का रे, तुला जर पुत्र मोह आवरला असता तर हे विनाश झाला नसता. जेवढेही याला अनुमोदन देसाल तेवढी तुमची अधोगती अशी होणारी आहे. असंच त्या सभेमध्ये शांतीदूत म्हणून आलेले भगवान श्रीकृष्ण. आणि ज्या वेळेला त्याला बंदीखान्यात घालण्याचा प्रयत्न केला दुर्योधनाने, त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने ही प्रगती दाखवली. आणि त्यावेळेला त्याच्या सगळ्यांच्या लक्षात आलं, कर्णाच्या लक्षात आलं, भीष्माचार्याला सांगितलं, भीष्माचार्याचंही मरण दाखवलं भीष्माचार्याला, कर्णाचंही मरण दाखवलं कर्णाला, कर्णाचं कसं मरण होणार आहे पुढे तेही दाखवून दिलं त्या विश्वरूप दर्शनामध्ये. कसं दाखवलं, कर्णाचा चाक जमिनीत फसला, उचलत नाही, म्हणून उचलायला गेला त्यावेळेला धनुष्य बाण मारला. अश्वस्थामा मेला असं सांगून द्रोणाचार्य भयभीत केलं आणि तो द्रोणही मेला. हे द्रोणाचार्याला त्याचं मरण दिसलं, कर्णाला त्याचं मरण दिसलं, सगळ्यांना ज्याचं त्याचं मरण दिसलं, पण त्या मरणावर त्यांचा विश्वास बसला नाही. अरे बाबा सगळं खोट आहे, मीच एक खरा आहे असं भगवान श्रीकृष्ण त्यावेळेला सांगतात. तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणू लागले, अर्जुना हे बघ
म्हणून हे या गळी येथ तुझ न लगे सोसावी, जे स्थिती हे स्वभावे अनादि ऐशी. ना तरी हे अर्जुना येणीची तुझ्या मना, जे देखोन लोक आदिना जन्मक्षया. अरे बाबा अर्जुना, म्हणून तुला यातील कोणताही दुःख करू नकोस, कारण अरे हे सगळे स्वभावताच नासाने पावणार आहेत. हा असा अनादि सिद्ध सृष्टीचा क्रम आहे. म्हणून तू काय कर, तर हे तुझ्या मनाला पटत नसेल तर प्राणी मात्राला जन्म मरणाच्या अधीन आहेत असे पाहून बघ. आणि मग भगवान श्रीकृष्ण पुन्हा सांगतात, येत तरी येत काही, तुझ शोकाशी कारण नाही. हे जन्म मृत्यू पाही अपरिहार. अरे बाबा, हे तुझ्या मनाला पटत नसेल तर प्राणी मात्र जन्म मरणाच्या अधीन आहेत असे पाहून तरी यातील कोणा विषयाची तुला दुःख करण्याचे कारण नाही. हेच जन्म मृत्यू अटळ आहे असे समजून, असे तू समज. जन्म मरण कुणाला टळलं नाही. जन्म मरण हे अटळ आहे. फक्त आपलं जितकं प्रारब्ध आहे, जेवढे श्वास आहे तितक्याच प्रारब्धा पुरतं जगावं लागतं. आणि ज्या वेळेला तुमचं प्रारब्ध संपेल त्यावेळेला कोणी राहू शकत नाही, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू लागले. आणि त्यावेळेला उपजे ते नाशी, नासले ते पुनरुपी दिशे, हे घटका यंत्र जैसे परिभ्रमेगा. अर्जुना, जन्मास आले ते नाश पावणार व नाश पावले ते पुन्हा जन्मास येणार. हे जन्म मरण परंपरा राहतगाडग्याप्रमाणे सतत चालू आहे. बर का, याच्यामध्ये दुःख करायची काही गरज नाही. आणि कोणाच्या तरी शोकात पडून नको ते डोक्यावर बोजा घ्यायचा नाही. तू नको ते नाही तेच घेता शिरी, होईल दुरी निज पंत. तू नको ते डोक्यात घेऊ नको, नको त्याच्या नादाला लागू नको, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. कारण काय म्हणतात, उपजे ते नाशी, जे उपजलेलं आहे ना ते नासणारच आहे. हे पुनरुपी दिशे, पुन्हा ते येणारच आहे. घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, हे नाश पावणार आहे, उगवणार आहे. म्हणून बाबा तू कोणाचाही विचार करू नको. आणि विचार केल्याने काही परिणाम होणार नाही. तर एकच विचार कर, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार बहु सिंधू. नाशिवंत देही जाणार सखळ, अभिषेकातो काळ सावधान. बाबा हाच विचार क्षणोक्षणाला कर, हे सगळं जाणार आहे आणि जाणाऱ्याच्या नादाला लागू नको, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू लागले. कारण का, अरे जन्माला जे आले, जे जन्माला आले जन्मास आले ते नाश पावणार व नाश पावलेले पुन्हा जन्मास येणार. ही जन्म मरण परंपरा राहतगाडग्याप्रमाणे सतत चालू आहे असं सांगू लागले. आणि ना तरी उदो असतो अपेशी, अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैशी अनिवार्य जगी. अर्जुना, अरे बाबा, अथवा सूर्याच्या उद्ध्वस्त ज्याप्रमाणे निरंतर होत असतात, सूर्याचा उदय आणि अस्त ज्याप्रमाणे निरंतर होत असतात,
त्याचप्रमाणे या जगात जन्म आणि मरण अनिवार्य आहे. म्हणून तू काय कर, महाप्रलयावसरी हे त्रिलोक्य ही संहारी, म्हणून हा न परिवारे अनादियंतू आदियंतू. तू जरी हे ऐसे मानशी, तरी खेदू का करशी, काय जाणू चिने नशी. काय जाणून नशी धनुर्धरा. अर्जुना, अरे बाबा, महाप्रलयाकाली या त्रिलोक्याचे संहार होतो, म्हणून आदी व अंत हे अपरिहार्य आहे. म्हणून तू काय कर अर्जुना, तू जरी आत्म्याला अंतत्व मानित असलास तरी खेद का करतोस? कारण का आणि समजून उमजून वेढात का शिरतोस? बाबा, अरे हा तू आत्म्याला अंतत्व मानित असलास तरी देखील का करतोस? वेड्यासारखं करू नको. आत्मा हा अविनाशी आहे, परब्रह्म आहे. याच्यासाठी तू कसल्याही दुःखामध्ये आणि कुण्याही मोहामध्ये पडू नको. आणि हे सगळे लबाड आहेत, हे सगळे बाहुलीचे चित्र आहेत, हे ढगाच्या सावलीसारखे आहेत. तुला दिसतात पण ते नाही. हे राटगाड चालत आलेलं आहे. त्यांचं प्रारब्ध ज्या वेळेला संपेल त्यावेळेला ते सहज जाणार आहे. तू मारल्याने ते मरत नाही, आणि ते मरत्यात आणि तू मारतो हे शक्य नाही. त्यांची कालचक्रगती तशी आहे आणि ते होणार आहे. त्याच्यासाठी तू काय कर, कसल्याही प्रकारचा विचार करू नको. भगवान श्रीकृष्ण कुणाला, अर्जुनाला सांगू लागले, इथानिक एक पार्था, तुझं बहुते परी पाहता, दुःख करावया सर्वता विषय नाही. अरे बाबा अर्जुना, एक गोष्ट तुला सांगतो, पुष्कळ प्रकाराने जरी विचार केला तरी तुला दुःख करायचे काहीच कारण दिसत नाही. तुला मी कितीतरी सांगू, किती अट्ठासाने सांगू, अरे दुःख करायची तर काही गरज नाही, आणि दुःखाने दुःखी होण्याचा संबंधही नाही. ते तुझे कोणी न होत, तो का म्हणे तुझं नव्हे तील कोणी. अरे इथं तुझं कोणी नाही, तू काय येण्यासारखं करतोस? जो परमात्मा तुझा आहे, तुझ्या स्वरूप आहे, त्याला न ओळखता तू नको त्या उपाधीच्या नादाला लागलास, आणि ती माझे म्हणून वेड्यासारखं करतोस. माझी माझी म्हणून व्यर्थ गेला. कारण का तुझं स्वरूप ब्रह्म आहे आणि तू कोणाच्या नादाला लागला बाबा? मुक्त होता परी बळी झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. माझे 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 म्हणून व्यर्थ गेला. माझ म्हणू नको, माझा कोणी नाही. मी आणि माझे पण विसरले जयाचे अंतकरण. पार्था तो संन्यासी जाण निरंतर. मी आणि माझं हे दोन्ही संपून गेलं का ब्रह्मरूप होतो. तसं तुझेही कोणी नाहीत आणि तू त्याचा कोणी नाहीस बाबा. याचा तो विचार कर अर्जुना. आणि अशा टेन्शन मध्ये, असा विचार करण्यामध्ये काही मतलब नाही. वेळ वाया घालू नको, फुकट वाया आयुष्य दौडू नको, असं भगवान श्रीकृष्ण तुम्ही आम्हाला सांगतात. भाऊ, कोणाच्या बी वेळेमध्ये वेळ काढू नका. प्रभूच्या नामस्मरणाला वेळ द्या. प्रभूचं नामस्मरण करा. जेवढा वेळ देता येईल तेवढं द्या, आणि त्याच्याच नामस्मरणामध्ये शेवट गोड व्हावा. अशाच प्रकारचं असावं माणसाचं स्थिती. कारण का हे जे दिसणारं जग आहे ना, हे सगळं लपूट आहे. ब्रह्म अविनाश असल्यामुळे ते दिसत नाही, आणि जे दिसतंय ते नाशिवंत आहे. ते कधीही नाश पावणार आहे, कधीही नाश पावणार आहे. नाशिवंतासाठी
तुका म्हणे कार्य नाशिवंतासाठी, देवासवे तुटी पाडितोशी. नाशिवंतासाठी देवाशी तुटी पाडता. ते माझं, हे माझं, सगळं माझं, माझं माझं आणि कबाड वज. अरे इथे कोणीच नव्हती, माझी कोणीच नव्हती, गरडा चित्ती धरावा. इथं कोणी तुझं नाही आणि तुझे कोणी नाही. हे सगळं मायेचा बाजार भरलेला आहे. कधीतरी हा बाजार उठून जाणार आहे, ओसरणार आहे. त्याच्यासाठी तुला काही विचार करायची गरज नाही अर्जुना, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. आणि मग जी समजते ये भूती, जन्म मरणादी अमुती, मग पातली व्याप्ती ती, मग पातली व्यक्ती ती जन्मलिया. माऊली ज्ञानोबराय सांगतात, अरे बाबा हे पहा, जे समस्त ये भूते, जन्मादी अमुते, मग पातली व्यक्ती ती जन्मल्या. हे सर्व प्राणी उत्पत्तीपूर्वी आकारारहित असतात. जन्म धारण केल्यावर आकाराला येतात आणि मग ती क्षयाशी जी जेथ जाती, ते निभ्रंताने नव्हती. देखे पूर्वस्थिती ती आपुल्या, मध्ये जे अप्रतिभाषे, ते निद्रिता स्वप्न जैसे. तैसा आकार हा मायावशी, तत्स्वरूपे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू लागले, अरे अर्जुना इकडे पहा, तेथे लय पावतात, तिथेच ते निसंशय दुसऱ्या स्थितीत जात नाही, तर आपल्या पूर्व म्हणजे अव्यक्त स्थितीला प्राप्त होतात. आणि उत्पत्ती व नाश यांच्या मध्यस्थेत जो काही साकार वस्तू जात दिसते, तेच निद्रेला असे स्वप्न. त्याचप्रमाणे मायेच्या योगाने ब्रह्मस्वरूपावर भासतात. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू लागले, अरे बाबा काय झालंय, येर मध्ये जी प्रतिभाषी, येर म्हणजे जसं स्वप्नामध्ये भास होतो, खरंच काहीतरी भेटल्यासारखं वाटतो, पण तो खरं नसतो, स्वप्नातला भास असतो. स्वप्नात राजा होतो, स्वप्नात भीक मागतो, स्वप्नात रंक होतो, स्वप्नामध्ये नाचतो गातो, पण जागे झाल्यावर स्वप्न नसतं. तसं बाबा हे तुम्ही आम्ही हे चाललेली सेना, हे युद्ध, ही रचना, हे सगळं स्वप्नामध्ये चाललेलं आहे अर्जुना. याच्यावर तू लक्ष दे. जसं स्वप्न आहे त्याच पद्धतीचा हा प्रकार आहे. आणि म्हणून उत्पत्ती स्थिती नाशाच्या मध्यास्थित पूर्व म्हणजेच अत्यंत रिक्त प्रलय आणि उत्पत्ती स्थिती नाश यांच्या मध्यस्थ जो साकार वस्तू जात दिसते निद्रेला जसे स्वप्न, त्याप्रमाणे मायेच्या योगाने ब्रह्मस्वरूपावर भासतात. जसं झोपीच्या निद्रेच्या आधारावर स्वप्न भासतंय, तसं ब्रह्माच्या आधारावर माया भासते आणि जगत चालू आहे. असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू लागले. आणि मग अर्जुन म्हणतो, देवा तरी ना तरी पवने स्पर्शिली निरा, पडियासी तरंगाकारा का परा,
पेक्षा अलंकारा व्याप्ती नकी कनकी. किंवा वाऱ्याने हलविले पाणी जसे लाटाच्या आकाराने भासते, किंवा सूर्याच्या सुवर्णाच्या ठिकाणी अलंकाराचा आकार व्याप्त होतो. काय म्हणले महाराज? जसं वाऱ्याच्या मार्फत पाण्यामध्ये तरंग म्हणजे लाटा निर्माण होतात, तसं मायेच्या योगाने या ब्रह्माचा जगत रूपाचा आकार झाला. जसं सोन्याच्या ठिकाणी अलंकार होतात, तसंच मायेच्या ठिकाणी जगत झालेलं आहे. आणि उपाधीच्या मार्फत याच्या मार्फत दुःख झालेलं आहे. आता तू काय कर, लाट नसून ते पाणीच आहे, तसं तू जीव नसून ब्रह्मच आहे. अलंकार नसून जसं सोनं आहे, तसं तू जीव नसून ब्रह्म आहे. आत्मस्वरूपाचा तू विचार कर आणि ह्या लोकांच्या नादातला लागायचं सोडून दे, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला फार गोड गोड सांगतात. आणि काय म्हणू लागले? तैसी सकळ हे मूर्त जान पाम मायाधिकृत, जैशी आकाशाची बिंबत आभ्र पलटला. ज्याप्रमाणे हे सर्व साकार जग मायेने उत्पन्न झाले आहे, असे समज. ते कसे उत्तर जे मुळात नाही, त्याबद्दल तू का रडतोस? अक्षय जसे जे एक ब्रह्म त्याच्याकडे तू लक्ष दे. अरे जे झालंच नाही, जे उत्पन्नच झालं नाही, जी मुळात नाही, काय नाही तर माया नावाची काही वस्तूच नाही. आणि कोण्या मायेत पडला? जी नाही तिच्या नादाला लागणं हे कितपत सोपं आहे, कितपत खरं आहे. तर हे तुझे कोणी नव्हत, तू नव्हत नसून तू डोक्यावर ओढून घेतलं. नाही तेची घेता श्री होईल दुरी निज पंथ. नाही तेच डोक्यावर घेऊन कसं जमणार आहे बाबा? अशा प्रकारे मौलिक ज्ञानोबराया बोलू लागले. आणि बोलताना म्हणतात की नको ते डोक्यावर घेऊन नको. ज्याप्रमाणे हे सर्व साकार जग मायेने उत्पन्न झालेले आहे, असे समज. आणि ते कसे उत्तर जे मुळात नाही, त्याबद्दल तू का रडतोस? अक्ष जसे असे जे एक ब्रह्म त्याच्याकडे तू लक्ष दे. मग तैसी अनादीची जी नाही, तया लागी तू हृदशी काय, तो अविटती पाही चैतन्य एक. अरे बाबा, त्याप्रमाणे हे सर्व साकार जग मायेने उत्पन्न झाले आहे, असे समज. आणि ते कसे ते मुळात नाही, त्यातून तू का रडतोस अक्षय? असं वाटू दे. पण भगवान श्रीकृष्ण एक रेखाटलेलं वेगळं चित्र आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की बाबा, ज्या ब्रह्माची आवड उत्पन्न होताच संतानाविषयी सोडतात. काय होतात? ज्या ब्रह्माची आवड उत्पन्न होताच संतांना विषय सोडतात. ज्या संतांच्या अंगातले जे विषय असतात ना, त्या प्रभूची, त्या ब्रह्माची बार ओढ लागली का त्या ओढीत काय होतं माहित आहे? आपले विषय सोडून जातात, संतांच्या अंगातले विषय सोडून जातात. आणि विषयी विसर पडला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. विषयाचा परिपाडू विषय राहिला नाही तर विषय काय होतो? विषय येतो त्यांचा झाला नारायण.
विषयी तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता, माता पिता. नावडे जन धन माता पिता, माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. अरे बाबा, साधू संतांना ते पाहिल्याबरोबर काय होतो, तैसे अनादीचे जे नाही, तया लागून ऋषी काही तू अविट ते पाही चैतन्य गा. ज्याचे आतीची भोगेती विषयी त्याजिले संत जया लागे विरक्त वनवशी. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, काय म्हणतात, अरे बाबा, जयाची आतीची भोगीत विषयी त्याजिले संत जया लागे विरक्त वनवासी. माऊली ज्ञानोबराया म्हणतात की बाबा, ज्या ब्रह्माची आवड उत्पन्न होताच, ज्या ब्रह्माची प्राप्ती होताच संतांना विषय सोडून जातात. ज्या ब्रह्मासाठी वैरागी संपन्न वनवासी होतात, कोण झाडावर बसतो, कोण कुठं बसून तपश्चर्या करतो, कोण कुठं तप करतो, कोण पाला खातो, अनेक प्रकारची भक्ती करणारे लोक आहेत. असा परमात्मा त्यांच्यामध्ये सगळे विकार काढतो. ज्या ब्रह्माची आवड उत्पन्न होतात संतांना विषय सोडतात, आणि ज्या ब्रह्मासाठी वैराग्य संपन्न वनवासी होतात, आणि ते ब्रह्म तुझं स्वरूप आहे रे बाबा, तू कोणाचा विचार करतोस अर्जुना. असं भगवान श्रीकृष्ण खूप गोड आणि आनंदाने बोलू लागले. दिती सुनी जयाती ब्रह्मचार्यादी वृत्ती मुनीश्वर तपाते आचारताती. अरे बाबा ऐक, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू लागले, आणि ज्या ब्रह्माकडे दृष्टी ठेवून श्रेष्ठ मुनी ब्रह्मचार्यावरती वृत्ती व तप जप आचार करतात, आणि अशा त्या ब्रह्माकडे तू लक्ष दे, अन्य कुणीकडे लक्ष देऊ नको, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. आणि पुन्हा तव अंतकाळी निंबळ निश्वळ जे निहाळिता केवळ विसरली सकळ संसार जात. एका गुणानुवादू करिता उपरती होनी चित्ता निरवधी तल्लीनता निरंतर. अंतकरणामध्ये स्थिर झालेले साधन ब्रह्माला पाहताना सर्व प्रकार संसार विसरतात. कसे विसरतात? अंतकरणामध्ये ज्याची वृत्ती स्थिर झालेली किंवा सावधान ब्रह्माला पाहत सर्व प्रकारच्या संसार विसरतात, आणि त्याने त्याचे गुणानुवाद गाताना कित्येक मनात उपरती उत्पन्न होऊन शेवटी त्याच्या ठिकाणी अखंडित नित्य निमग्न होतात. अशा प्रकारे त्या प्रभूच्या भगवंताच्या भजनामध्ये ती निमग्न होतात, आणि एक बार त्याच्या भजनामध्ये निमग्न झाले ना, परिणाम असा होतो, असो अशी खोटी आठवची नाही, भोगू
देहीची विधी भोगू दशा. विधी स्थिती प्राप्त होते, ब्रह्मानंद प्राप्त होतो आणि त्या आनंदामध्ये सगळं विसरून जातात, प्रभूशी एकरूप होतात. आणि एकरूप झाल्याच्या नंतर परिणाम असा होतो, कौनाचे माई बाप कौनाचे गणगोत, मर्ग जलवत जाईल लया, मर्ग जलवत जाईल लया. विषयाचे समसुख वेगळाची भावली, अपराची सावली जाईल लया, अपराची सावली जाईल लया. अरे बाबा, हे सगळं जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. अरे हे जग कोणाच आहे? जगावून राहिलंय काय? आपली सुहित पण पाहे. जगात काही नाही, जग कोणाचं नाही, जग झालंच नाही, जग होणे नाही. एक ब्रह्माचा व्यापक अवस्था आहे, ब्रह्म सर्वत्र नटला आहे. हेच कळण्यासाठी साधू संतांच्या सानिध्याची गरज आहे, साधू संतांच्या सेवेची गरज आहे. साधू संतांची सेवा करेल, साधू संतांच्या सानिध्यात राहतो, तोच या स्थितीला पावतो. साधू अंतकरणातून ओझा झाला, साधूची संगती ओझा झाली तर काय होतो? परिणाम दुःखाला कारण भिडतो आणि नको ते डोक्यात विषय येतात, नको ते डोकं कुणीकडे तरी भटकत जातो. माणसाचं मन भटकत असतो. म्हणून म्हणले, मन के पैरी दो दिशे झटके, रस्ते लगावे गुरु ज्ञान के. त्या मनाला गुरुच्या ज्ञानाचा रस्ता दाखवा आणि त्याला रस्ता दाखवा. आणि रस्ता दाखवणारे संत श्री गुरु असतात, तेची साधू संत. तेची माझे हित करीती सकळ, तेच माझं हित करतात. जिनी हा गोपाळ कृपा करी, तिने माझं हित करणारे साधू असतात. म्हणून भगवान श्रीकृष्ण खूप गोड गोड एकापेक्षा एक चांगले चांगले उदाहरण देतात. आणि मग पुन्हा म्हणू लागले, एक एक एकताची निवाले, ती देही भावी सांडिली, एक अनुभवी पातली तद्रुपता. अर्जुना, अरे बाबा, लक्षपूर्वक आहे. कोणी कोणी त्याचे स्वरूप ऐकून शांत होतात व कोणी देह अभिमानापासून निवृत्त होतात आणि कोणी अनुभवाने तद्रूप होतात. त्या प्रभूच्या नावाला लागल्याच्या नंतर काय काय होतं? कोण अभिमान घालून टाकतात, स्वतःला विसरून जातात, त्या प्रभूच्या नामस्मरणामध्ये मग्न होतात. अशा प्रकारचा त्या भगवंताचा प्रसाद आहे. आणि तू त्या एवढ्या मोठ्या सुखाला अंतरून ती नको ती डोक्यावर घेऊन नको त्याच्या नादाला लागला बाबा. अरे काय बघ, हे साधू संत काय करतात? एक एकताची निवाले, ती देह भावी सांडिले, एक अनुभवी पातले तद्रुपता. जैसे सरिता ओघ समस्त, समुद्रा माझी मिळत, पै मोहवे ती नसमात परतली नाही. अरे बाबा, हे बघ, कोणी त्याचे स्वरूप ऐकून शांत होतात, देह अभिमानापासून निवृत्त होतात आणि कोणी अनुभवाने तद्रूप होतात. तर ज्याप्रमाणे खूप छान उदाहरण देतात, ज्याप्रमाणे नदीचे सर्व ओघ समुद्राला मिळतात, परंतु समुद्रात
जागा नाही म्हणून मागे परतत नाही. एक बार वाहत 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 समुद्र गाठला पाहिजे बरं का. एक बार समुद्राला गेली तर तो समुद्र काय पाठीमागे फिरवत नाही, तर सामावून घेतो. तसं तुम्ही बोधाचं चिंतन करत 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 त्या बोधाला पात्र झाला का बोधरूप होऊन जासाल, समुद्र रूप होसाल. अशा प्रकारे मग तू हे न करता त्याच्या याच्या नादाला लागून आयुष्य गमवू नको, वेळ फुकट घालवू नको, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. आणि पुन्हा बोलत असताना म्हणतात, तैशी या योगेश्वराची मती मिळणी सवेक वटती, परिजे विचारोनी पुनरावृत्ती भजतीची ना. आणि मग त्याचप्रमाणे हा थोर योगीचा बुद्धी ब्रह्म साक्षात्काराबरोबर तद्रूप होऊन जातात. आणि अशा रीतीने विचार करून तद्रूप झालेले पुरुष पुन्हा संसारात येत नाहीत. पुन्हा संसार नाही, पुन्हा संसारात येत नाहीत. आणि आले तर त्यांची वृत्ती संसारामध्ये स्थिर नाही. कारण का ते वृत्ती लीन झाले, ब्रह्मा ते मिळाले, जळा गाठले लवण जैसे. अशा प्रकारे त्या प्रभूशी एकरूप होतात. म्हणून माऊली ज्ञानोबराया खूप छान छान उदाहरण देऊन, तैसे या योगेश्वराची मती मिळणी सवेक वटती, परिजी विचारून पुनरावृत्ती भजतीची ना. म्हणून ज्याप्रमाणे हा थोर योग्यता बुद्धी ब्रह्म साक्षात्काराबरोबर तद्रूप होऊन जातात. आणि अशा रीतीने विचार करून तद्रूप झालेले पुरुष पुन्हा संसारात येत नाहीत. बाबा हे जे सर्वत्र सर्वही दिही, जया करिता घातू नाही, ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. तर तू काय पहा अर्जुना, हे सर्वत्र सर्व देहात व्यापलेलं जे ओतपोत ब्रह्म आहे ना, ज्याचा घात करायचे असले ठरविले तरी तो होत नाही, असे एक चैतन्य जगत रूप आहे, असे तू पहा. आणि मग ज्याची स्वभावे हे होत जाता घवे, तरी संग काय सोचावे इथत्वा. सांग काय सोचावे इथत्वा. अरे बाबा, सर्व उत्पन्न होऊन नाश पावले तर मग तू इथे कशाविषयी दुःख करतोस ते सांग बर. आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अरे वा पार्था, अर्जुना, तुझ्या मनात हे का पटत नाही बरं. मी एवढं तुला पुरावे देऊन सांगतो, तुझ्या मनाला का पटत नाही ते मला सांग. समजत नाही. परंतु एकंदरीत असे दुःख करणे अनेक प्रकाराने अनुचित आहे अर्जुना. भगवान श्रीकृष्ण खूप विनंती करतात, येरवी तरी पार्था तुझ का नेनो न म्हणे चित्ता, परी किराळ हे सोचिता बहुत परी. तुला इतकं विनंती करतो, इतका अठ्ठासानं सांगतो, एवढं तुला सांगून तरी तुझ्या बुद्धीला पटत नाही, असं काय कारण आहे बरं. खूप गोड निरोप आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. आणि आता 11:30 वाजल्यात. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असताना म्हणतात की, अरे बाबा पार्था, अर्जुना, मला हे काय पटत नाही. तुझं जे वागणं आहे, तुझं जे राहणं आहे, तुझं जे बोलणं आहे, मला काही पटत नाही. कारण का, अरे जे नाही ते डोक्यात घेऊन बसतोस, नाही त्याच्या नादाला लागतोस, जे खरं आहे ते बघत नाही.
अरे जरी खरं असेल तुझ्या डोळ्याच्या समोर आहे, जे अधर्माच्या बाजूत असल्यामुळं ते बी तुला नाही कळत का? धर्मही कळत नाही का तुला? जरी गुरु असेल पण तुझ्या समोर अधर्म करतो त्याला गुरु म्हणतोस का? आणि गुरुच्या समोर एवढ्या लोकांच्या समोर एवढे मोठे मोठे बलांडी वीर आहेत, एवढ्याच्या समोर एका स्त्रीचं वस्त्रहरण होतो, भर सभेत उघडी केल्या जाते, तिची इज्जत उघड्यावर आणली जाते. त्यावेळेला तुम्ही एवढे रती महारथी खाली मान घालतात, त्याचा अर्थ काय होतो? आणि अशाला तू जर गुरु म्हणत असशील, जे जे डोळे झाकून बसतात आणि अशा लोकांना जर तू गुरु मानत असशील तर तुला सुद्धा अधोगतीला जावं लागेल. ते तर त्यांच्या कर्माने जाणार, त्याचा विषय सोडून दे, पण तुला मात्र त्याच्या सोबत अधोगतीला जावं लागेल. का? कारण का अधोगतीला जर अनुमोदन दिलं ना, तो पण अधोगतीला जाणार. भीष्माचार्य ज्ञानी होता, द्रोणाचार्य ज्ञानी, कृपाचार्य ज्ञानी, पण अनुमोदन अधर्माला दिल्यामुळं अधोगतीला जावं लागलं, रणांगणामध्ये मरावं लागलं. तसंच बाबा तुला एवढं मी सांगतो तरी तुला पटत नाही का? का बरं पटत नाही? असं भगवान श्रीकृष्ण तुझ्या मनाला का पटत नाही हेच मला का समजत नाही. परंतु एकंदरीत असे दुःख करणे अनेक प्रकाराने अनुचित आहे बाबा. असं काही दुःख तू करू नको, असा काही तू विचार करू नको, आणि हे विचार सोडून दे. आणि उद्याच्या प्रसंगामध्ये हाच विषय सुंदर आपण पाहू. झालेली सेवा श्री गुरुच्या चरणी, ज्ञानोबराच्या चरणी, जगद्गुरु तुकोबा याच्या चरणी, आणि चाललेला हा नवरात्राचा उत्सव आहे, आणि मा जगदंबेच्या चरणी, आई दुर्गेच्या चरणी, आणि सर्व साधकांच्या चरणी. कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तुकाराम 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 आता विश्वात्मकी देवी देवी सोसावे सोनी द्यावी पसायावी, जी खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता प्रस्तरे पुढो मैत्रियांची गुरितांची तिहे जावो, विश्व समधर्म सूर्य पाहो, जो जेवांची ऋतोती लावो, प्राणी जातो वर्षीत सकळ मंगळी, विश्वार निष्ठांची मंडळी, अनवरतो मंडळी भेटू तया होता चला कर्तृचार चेतना चिंतामणीची जावो, बोल जित्या नाव पियुषांची चंद्र अलंघन, मारखंड स्थापहिन ती श्रवाई सदा सज्जना, श्री हो किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होण तिही लोकी, भजू जे आदि पुरुष व्याखंडित, अनेक ग्रंथ वजे विशेष लोक हविये, दृष्टादष्ट विजयी हो आई, तवणे श्री शेश्वरा हो, आ होईल नान पसाहो, विनीवरी ज्ञान देव सुखया झाला, विनीवरी ज्ञान देव सुखया झाला. हरि ओम शांती शांती. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझी कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुणा एका मागणी ही आता, जय जय रघुवीर स्वामी जय. आई दुर्गा मातेची जय. जय रे माऊली. जय रे. जेव्हा